हे गाईज, पुणे शहरात पाणी कपात केल्यामुळे आमच्या इथं फक्त 1च तास पाणी येतं आणि मला ऑफिसवरून आल्यानंतर 1 तासात सगळं काम करायला लागतं घरातलं. ऑफिसवरून येतानाच मी चिकन घेऊन आलेले. म्हटलं पहिलं चिकन शिजत टाकावं आणि मग बाकीचे कामं आवरावेत. सो मी चिकन शिजत टाकलं आणि जेवढे काय भांडी होती ती पटपट धुवून घेतली. किचनही स्वच्छ करून घेतला आणि थोडंसं पाणी भरून घेतलं, कारण की किचनवर नंतर परत भांडी पडतील स्वयंपाक केल्यानंतर. त्यासाठी मी पाणी भरून घेतलं आणि मग लगेचच बेड आवरला. आणि बेड आवरल्यानं मला असं वाटतं की माझे अर्धं तरी काम होऊन गेलं. बेड आवरल्यानंतर मी लगेचच झाडू मारला, फरशी पुसली आणि थोडेफार कपडे होते आमच्या दोघांचे तेही धुवून घेतले, वाळत आणि लगेचच फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर खूप छान वाटलं. विचार केला आता बसायला नको, लगेचच स्वयंपाक करून घेते, म्हणून लगेचच चिकनचा मसाला वगैरे तयार केला. पण हे नारळ माझ्याकडनं काय फुटत नाही आणि ते नारळ मी चाकूने सोलत होते. माझा चाकू गेला पण नारळ मला चांगला सोलून भेटला. चिकनच्या भाजीमध्ये मला ओला नारळ खूप आवडतो. खूप छान टेस्टी भाजी होती. लगेचच मसाला रेडी केला आणि मग मसाला वगैरे छान मी भाजून घेतला आणि चिकन त्यात टाकून मस्त छान माझी चिकनची भाजी करून घेतली. भाजी शिजेपर्यंत मी लगेचच भाकरी करून घेतल्या आणि भातही टाकलं एक साईडला. आणि आमच्या इथं फक्त 1च तास पाणी येतं, म्हणून माझं हे सगळं काम 1 तासात झालं आणि नंतरच्याला मी भांडी वगैरे पण घासून घेतली.